वेदांताचे सिद्धांत मांडून मधांध झालेल्या जात्यांदांना जर तुम्हाला आवरायचं असेल तर घटनेचं 46वा कलम बाटकील्या बांधलेल्या माजुरी बैलाला देखील व्यसन घालू शकतं, एवढी ताकद त्या घटनेत आहे. एवढ्या ताकदीची घटना आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस बाबासाहेबांनी कष्ट केलेले आहेत. 557 आजी माजी खासदारांना घटना कशी असावी याच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. जपानच्या घटनेचा अभ्यास, चीनच्या घटनेचा अभ्यास, जर्मनीच्या घटनेचा अभ्यास बाबासाहेबांनी पहिल्यांदा केलाय. तो अभ्यास झाल्यानंतर मग बाबासाहेब एखादी सुवासीन, एखादी माऊली, एखादी कष्ट करणारी बहीण, सोन्यासारखा असलेला बारकासा संसार कसा आहे हे तिच्या अंगणावरून कळावं. अंगण स्वच्छ असतं, त्या ठिकाणी असलेला वृंदावनाचा देव्हारा देखणा असतो, त्या देव्हाऱ्यावरून घर कसं आहे हे कळतं. हे जसं आपण सांगतो त्याच पद्धतीनं देश घटनेवर चालतो, पक्ष संघटनेवर चालतो, मुलांच्या उपस्थितीवर शाळा चालते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कळली पाहिजेत. शिंगानं बैल मोडकाय, जमिनीवर लांबवर आहे, खांदा नीट आहे, रान उरकतंय, देखणा नसल बैल, पण कष्टाचा आहे, बाजारात त्याची निवड होते. कुठल्या का दंडातून पाणी येईना ते आपल्या वाप्यात आलं पाहिजे, याच्यासाठी आपली धडपड असली पाहिजे. मित्रांनो, कार्यकर्ते म्हणून मी पाया पडून आपल्याला कळकळीची विनंती करतो. गावात मंत्री आलाय, तालुक्याच्या ठिकाणी मंत्री आलाय, त्याला भेटायला जाताना नेता चांगले कपडे घालून काका फाकून भेटायला जातो. साठे मंडळाची सवलत, महात्मा फुले महामंडळाची सवलत, जोशाबाची सवलत, अभ्यास करण्यासाठी रेस्ट हाऊसवर जातो, पण एकटाच जातो, कारण बाकीच्याला सवलत कळेल याची काळजी घेतो. कारण तो योजना आणल्यावर मग आपण काय करणार, म्हणून सवलतीकडे जाताना तो एकटाच जातो. ही खोड आपण हद्दपार केली पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या सवलतीचा लाभ हवा असेल तर लाभाच्या नळाखाली लावलेली घागर धडकी असली पाहिजे. ती धडकी नसेल, परवा आयुक्तांनी, कमिशनरनी जाहिरात दिली, परदेशात शिष्यवृत्तीसाठी जाण्यासाठी सवलतीचा अर्ज करा. 1000, 3000, 5000 अर्ज यायचे. बोखारी साहेबांनी केलेल्या जाहिरातीला प्रतिसाद फक्त 120 अर्जधारकांचा प्रतिसाद मिळाला. याचं काय कारण आहे? जर कोट्यावधी रुपयाची सवलत, परदेशात जाऊन आपल्या पोरानं शिकावं म्हणून आपल्यासाठी असलेली ही सवलत, आदरणीय जयंतरावजी राज्याचे अर्थमंत्री असताना सुरुवात झालेली ही सवलत, त्याला साहेब करण्यासाठी ही सवलत आहे. भीमराव माझा दलितांचा राजा, झाला दलितांची सावली, त्यानं माणसाला माणुसकी दावली. वामन कर्डक म्हणतायत. नारायण सुर्वे काय म्हणतायत? एकटा नाही युगायुगाची साथ आहे, सावध असा तुफानाची सुरुवात आहे. कशासाठी आणि कुणासाठी आपल्याला सवलत मिळते याचं भान ठेवून जर आपण काम केलं नाही तर सवलतीचा फायदा आपल्याला होणार नाही. साठे मंडळ, फुले मंडळ, रोहिदास मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, या सर्व मंडळाचा फायदा जर आपल्याला सर्व सहकार्यांना, पक्षातल्या सर्व सहकार्यांना मिळायचा असेल तर आपण त्याचा पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, कागदाला कागद नीट जोडला पाहिजे. आत्ता मिळालेली सवलत नाईक मंडळ, रोहिदास मंडळ, फुले मंडळ
तिन्ही मंडळांना 50,000ची सवलत मिळते, पण अर्जुनराव फक्त मातंग समाजाला मात्र 50,000ची सवलत नाकारली जाते. मिळवायची असेल त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. आपण रस्त्यावर उतरत नाही, आपल्याला कुणी भीत नाही. 4 घरात जरी आपलं एक जातीचं घर असेल तर त्याच्यावर आपण कधी झेंडा लावत नाही. एमपीएससी परीक्षेत पास झालेलं आपल्या जातीचं लेकरू जात सांगायला लाजतं. अनेक जातीचे असे उच्च अधिकारी आहेत की अजिबात जात सांगत नाहीत. त्यांना 4 चौघात बसताना मानसिक मनस्ताप होतो. अशा अधिकाऱ्याच्या बापाच्या मरणाची वाट बघितली पाहिजे कार्यकर्त्यांनी, आणि त्याला उचलताना जातीची गरज लागते हे त्या ठिकाणी लोंढे साहेब त्याला लक्षात आणून दिलं पाहिजे. त्याचा जन्म भाद्रपदात झाला होता का तपासलं पाहिजे. ही माणसं अशी का वागतात? महिलेवर झालेल्या अत्याचाराबद्दल पहिल्यांदा बॉम्ब मारतात आणि ठराविक ठिकाणी हॉटेलच्या कोपऱ्यात तोडपाणीसाठी निमंत्रित करतात. असा बहिणीला गिराईक शोधणारा आपल्या समाजातला भाऊ त्याला पायतानानं मारून सरळ केला पाहिजे, वळिंब्यात आणला पाहिजे. हे आपलं काम आहे, ही आपली जबाबदारी आहे. आपलं पोरग शिक्षणातून आऊट झालं, आपलं पोरग कुठंतरी जाऊन हमाली करताय, तो शिकत नाही. भावाच्या पोराचा विचार करा, बहिणीच्या पोराचा विचार करा, मेहुणीच्या पोराचा विचार करा. आणि पब्लिक स्पर्धेच्या परीक्षेत त्यानं उतरलं पाहिजे, याच्याबद्दल त्याला आपण सगळ्यांनी उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन करून त्याला जर चांगल्या सवलतीमध्ये पुढे आणलं तर निश्चितपणाने त्याचा फायदा होतो. मित्रांनो, काल शाळेचा पहिला दिवस होता. आपण बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेतला पाहिजे. हे घडत नाही. मोठ्या जयंतीच्या वर्गणी केल्या जातात आणि वर्गणी खिडकी उघडी असेल तर जास्त वेळ त्या ठिकाणी पोरं थांबतात. कारण कलावंत सगळ्यांना दाखवत असतं. ट्रॅक्टरवर बसून येणारी प्राची शेताकडे चालले, त्याच्यावर पुन्हा प्रियकराच्या आईला सांगते एकटीच चालले. लकवा डान्स करण्याची पद्धत बंद झाली पाहिजे. जयंतीच्या समोर नाचण्यापेक्षा, अरे कुठंतरी नाचण्यापेक्षा विहारात नाचणं अधिक शहाणपणाचं, अधिक चांगुलपणाचं. गौतमी पाटलांच्या गर्दीला साक्षीदार होण्यापेक्षा रायगडाच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होणं अधिक शहाणपणाचं, अधिक चांगुलपणाचं. स्वामीनिष्ठेची माणसं मिळाली. सर्व संस्था चालवताना, विविध संस्था जयंतराव चालवतात. वाचनालयापासून, ग्रंथालयापासून अनेक लहान लहान अशा प्रकारच्या सगळ्या संस्था चालवतात. याचं कारण जीवाला जीव देणारे नेकीचे नेकदार बरोबर असले की शिवाजी राजाला स्वराज्याचा डाव मांडता आला. माणसं मिळाली आणि ती अतिशय व्यवस्थित असं काम होऊ शकलं. तीच पद्धत, तेच अनुकरण जयंतरावांचं कुटुंब सारं राबतं. म्हणून जयंतराव एवढ्या मोकळ्यापणानं मराठी मुलकाचा दौरा करतात, सगळीकडे जाऊ शकतात. रणजित देसाई श्रीमान योगीच्या 3ऱ्या पानावर लिहितायत. हा कागल नगरीचा साहित्यिक पानावर लिहितोय, सकल श्रीमंत सौभाग्यवती राणी साहेब
राजाच्या पायाशी जडलेली नजर सुटू नये म्हणून राजाचे जोडे उरासी कवटाळून ज्या सती गेल्या त्या महाराणीस सखल सौभाग्यवतीस ही समर्थ कहाणी समर्थपणाने अर्पण. पुतळाबाईबद्दल एवढं चांगलं बोलू शकतात. जीवाभावाची रक्तामासाच्या गोळ्याला सोडून गेलेली सईबाई, तिची उणीव भरून काढणारी पुतळाबाई, स्वामीनिष्ठेच्या राजाला धक्का लागू नये, त्यांचं मन दुःखी होऊ नये म्हणून शंभू राजाचं पालन करण्याचं काम ती आपल्या शिरावर घेते. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वाड्यात राहते. सोयराबाईला विचारलं, तुमच्यासाठी काय आणू? सुरतेला अत्तर फार चांगलं मिळतंय, येताना घेऊन या. पुतळाबाईंच्याकडे गेल्यानंतर राजाने आत यावं म्हणून पुतळाबाईंनी इशारा केल्यावर पुतळाबाईच्या खांद्यावर हात ठेवून राजे पुढे चालू लागतात. आणि मग राजे विचारतात, पुतळा तुझ्यासाठी काय आणू? राजे, हे कपाळावरचं सुरतेला निघालेलं सौभाग्य असं सुखरूप परत येऊ दे, एवढीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना. अशी माणसं राजाला भेटली, अशी माऊली राजाला भेटली. पातिव्रत्याचा खरा अलंकार कपाळानिशी सौभाग्यासाठी रेखाटण्यासाठी माता पितराचं सुख कपाळावरचं पुसून काढून राजाच्या नावाने कुंकू लावून सती जाणारी माऊली राजाला मिळाली म्हणून रयतेचं राज्य निर्माण झालं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडू शकल्या. असं सामर्थ्य जर समाजाला द्यायचं असेल, अशी सेवा जर समाजाची करायची असेल तर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहु दारुडा, यशवंत आजारी, पत्नी शेण गोळा करून गौऱ्या तयार करून गौऱ्या विकते आणि संसार चालवते. सयाजीराव गायकवाडांच्या स्कॉलरशिपवर बाबासाहेब परदेशात निघालेले आहेत. MA चा थेसिस लिहून पूर्ण झालेला आहे. तो कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेला आहे. तो कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेला थेसिसच, शोध निबंधच PhDचा विषय झालेला आहे. आणि बाबासाहेब डॉक्टर झालेले आहेत. साऱ्या जगानं केलेल्या निंदास्तुतीवर काटे लावून कर्मात रमणारा हा आमचा देव, हा आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा जगाने मान्य केला, मग भारताने लोटांगण घातलेला. 1913 ते 1923 या 10 वर्षाच्या काळात जगातल्या सगळ्यात चांगल्या विद्यापीठाच्या सगळ्या डिग्र्या बाबासाहेबांनी खिशात घातलेल्या आहेत. हे बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे, हे बाबासाहेबांचं वैभव आहे. जाड भिंगाचा चष्मा, टोकदार नाक, भव्य कपाळ, स्पॉन्टेनियस इंग्रजी, साऱ्या प्राध्यापकाला लाजवील असं बौद्धिक सामर्थ्य, हे सगळं असताना लंडनवरून परत येताना बाबासाहेबाचं मुंबईत आल्यावर पत्नीबरोबर लग्न लागलेलं आहे. पण येताना एक्सक्यूज मी म्हणून बाबासाहेबाचं खाली पडलेलं पुस्तक उचलून एक इंग्रजी पोरगी हातात देते. पण कधीही ढळला नाही. भारतीय संस्कृतीच्या आईच्या संस्कारानं तयार झालेला भीमराव आंबेडकर तिथल्या गोऱ्या कातड्याची काजळ पावडरानं नटलेली एखादी पोरगी बरोबर आणावी असं कधीच बाबासाहेबांना वाटलं नाही. गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात साऱ्या मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या मंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या जीवाभावाचा एक जादा माणूस पुन्हा नेमून घेतलेला आहे. दारू आणि दारूच्या नादातच ती कारकीर्द संपल्यानंतर कुणीतरी गदगदा हलवून त्यांना सांगितलंय, तुमचं मंत्रीपद गेलंय. अशा घटनेच्या, अशा पद्धतीच्या वागण्यामुळं मग अशा वागलेल्या बेबंदशाहीच्या मंत्र्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपला समाज म्हणतोय
हे बाळवत्यात बिघडलं होतं. ताटीवरच सुधारणार, ताटीवरच. मध्ये आधी सुधारण्याची देखील सवलत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा. मित्रांनो, मी पाया पडून तुम्हाला विनंती करतो, शिकावं म्हणून पाटील साहेबांनी योजना आणली आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची सोय झाली. बाबासाहेबाला आयडॉल समजून पोरांनी अभ्यास केला पाहिजे. प्रत्यक्ष सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज या दोघांनी दिलेली संपत्ती, आधार, आशीर्वाद जवळ असताना देखील सेंट्रल लंडनमध्ये असलेलं भाड्याचं घर, त्याचं एक क्वाट बाबासाहेबांनी भाड्यानं घेतलेलं आहे. घर भाड्यानं घेतलं नाही, ते एक क्वाट बाबासाहेबांनी भाड्यानं घेतलेला आहे. तिथून लंडन ब्रिज 1.5 किलोमीटरवर आहे. बाबासाहेबांच्या घरापासून हायकोर्ट 2 किलोमीटरवर आहे. डायना नावाच्या देखण्या बाईचे केस धुण्यासाठीच ती थीम नावाची नदी वाहते. ती नदी बाबासाहेबांच्या या बंगल्यापासून फक्त 3 किलोमीटरवर आहे. ग्रंथालय, ब्रिटिश लायब्ररी म्हणून जी साऱ्या जगात गाजते, ती फक्त 1 किलोमीटरवर बाबासाहेबांच्या घरापासून आहे. या नेतृत्वानं वैभवाच्या ज्ञानाची संपत्ती मिळवताना केवढ्या चांगुलपणाचा विशाल सागर निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केलाय. त्याचं अनुकरण करून आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. हे अधिक शहाणपणाचं आहे, अधिक महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं हे सगळं काम आपण सगळ्यांनी विचारात घेत असताना आज शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन हे सगळं करायचं असेल तर आपण बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यासानं व्यक्त झाले पाहिजे, मेरिटने व्यक्त झाले पाहिजे. आणि शिष्यवृत्तीसाठी भावाचं तरी पोरग लंडनला सिलेक्ट झालं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. कांदा निवडायला म्हणून माय बहिणीनो आपली पोरगी जाते. बागाईतदार कांदा निवडायला म्हणून बोलवतो आणि 2-4 वेळा तिच्याकडे नजरानजर झाली की कांदा निवडायला आलेल्या पोरीलाच सावकार निवडून मोकळा होतो. तोडपाणीची भाषा सुरू होते आणि तिथं आपल्या पोरीची बेइज्जत केली जाते. डोमेस्टिक व्हायलन्स घडताना उघड्या डोळ्यानं त्याच्याकडे पाहण्याची कार्यकर्त्याला सवय झालेली असते. अशी सवय का झाली याच्याबद्दलचा विचार आपण केला पाहिजे. याबद्दलची भूमिका आपण समजावून घेतली पाहिजे. MA साठी जो शोध निबंध लिहिला होता तोच PhD साठी दिला आणि कोलंबिया विद्यापीठानं आपल्या कपाळावर विजडम ऑफ नॉलेज बाबासाहेब आंबेडकर असं कोलंबिया विद्यापीठानं आपल्या कपाळावर लिहिलेलं आहे. माय मावल्यानो पीठ नीट मळलं की भाकरीला पापड येतो. बाबासाहेबांनी रियाज केला, रात्रंदिवस बसून त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातून ही सगळी व्यवस्था घडली. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये मांडलेली आहे. दलित समाजाचं नुकसान व्हावं असा विचार बाबासाहेबांनी कधी केला नाही. भारताच्या घटनेवर, भारताच्या चांगुलपणावर बाबासाहेबांचा अधिक विश्वास होता. मागासवर्गीयांच्या कल्याणाचा विचार करायचाच, पण ते करताना घटनेचा सरनामा लिहिताना आपण अंगण बघितल्यानंतर घर काय लायकीचं हे ओळखतो. तेच बाबासाहेबांना आपली भारताची घटना आणि भारताचं परिशिष्ट काय आहे हे पहिल्या घटनेच्या सरनाम्यातच सांगितलेलं आहे. आपण मोबाईलवर काढून बघा, बाबासाहेबांनी कशी भूमिका मांडलेली आहे. आम्ही भारताचे लोक सार्वभौम गणराज्याच्या निर्मितीसाठी, एक सार्वभौम राज्य, गणराज्य देशाचं निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता थांबले का बाबासाहेब? नाही. पुढे म्हणतायत आणि संधीची समानता. हे सगळं लिहून झाल्यावर
सामाजिक, आर्थिक, राजकीय वैभव प्राप्त करून देण्यासाठी इंग्लंडच्या राणीला ही घटना अर्पण करतो असं म्हटलंय. इंग्लंडच्या राणीला, पंडित जवाहरलाल नेहरूला घटना अर्पण करतो म्हणलेलं नाही. मित्रांनो, कार्यकर्ते म्हणून तुम्ही अभ्यास करण्यासाठी मी सांगतोय. इंग्लंडच्या राणीला अर्पण करतो नव्हे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या बैठकीमध्ये आज ही घटना स्वतः प्रत अर्पित करीत आहोत, आपल्याकडे अर्पित करत आहोत. लोकमतामध्ये लोकच राजा आहे ह्या घटनेनं शेवटच्या ओळीत देखील सांगितलेलं आहे. नेहरूला नमन नाही, नमस्कार नाही, एवढंच नव्हे तर घटना दान करताना संसदेमध्ये देत असताना बाबासाहेबांचं एक 7 किंवा 9 मिनिटाचं भाषण आहे. ते भाषण असं आहे, घटना चांगली आहे. जर्मनीची, चीनची, जपानच्या घटनेपेक्षा भारताची घटना उत्तम आहे. परंतु घटना चालवणारे जर भविष्यात नालायक निघाले तर त्याचा दोष घटनेला देता येणार नाही, हे संसदेला सांगितलेलं आहे. आज जी भूत नाचतायत त्यावेळेला बाबासाहेबांनी हे वाक्य नमूद केलेलं आहे. अंगात आलेली भूत कशी नाचतील हे त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला शोधायची असतील तर 27 खंड बाबासाहेबांचे प्रसिद्ध झालेले आहेत. थोडे तरी त्या खंडाबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं मी आपल्यासमोर व्यक्त करतो. याच्यानंतर आपल्याला माहित असेल, जगात कोणत्याही घटनेमध्ये ही तरतूद नाही. अनुसूची कलम 46 फक्त आपल्या भारताच्या घटनेत आहे आणि त्यामुळं जगातल्या सर्व घटनेपेक्षा ही आपली घटना अधिक आदर्श आहे. अशा वेळेला नामांतराच्या लढ्यात बलिदानाची अनेक रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, पण चळवळीच्या राजकारणामध्ये निश्चितपणानं बाबासाहेबांनी घटनेत नमूद केल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत गेल्या. मित्रांनो, असं होत असताना आज सात्विक संस्कारात स्वर्गीय राजाराम बापूंनी जयंतरावांना संस्कारानं घडवलं. शेतकऱ्यांची दिंडी काढली, संयमानं कसं वागावं ते शिकवलं. चवताळलेले भाजपचे आमदार सगळे एकाच वेळेला पुढे यायचे आणि विरोधी पक्षाची भूमिका मांडत असताना जयंतराव शांतपणानं, मोठ्या संयमानं कोसळणाऱ्या आभाळाला देखील थांबवायचे आणि गोड भाषेमध्ये. ब्राह्मण गल्लीत गेले, जयंतराव देशपांडे वाटतात. दलित वस्तीत गेले आणि मी हात जोडून त्यांच्या समोर उभं राहिलो तर मला ते जयंतराव भंडारे वाटतात. परदेशात जाऊन शोध निबंध साखरेबद्दलचा लिहिला, एक संशोधनाचे हेवी इंजिनिअरिंगचे चेअरमन वाटतात. साखर अशी का जन्माला आली हे सांगताना पक्षाच्या बैठकीमध्ये ऊसापेक्षा शेवरी कशी मोठी झाली त्याच्याबद्दलचं गणित मांडतात. कुणाच्या अंगात आलंय हे सांगायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टीचं भान असताना चवताळलेला 15 साखर कारखान्याचा मालक भाया सावरून पुढे येतोय, त्यालाही ते हात जोडून हसले की ते गप्प होतात. कोणतं औषध त्याला देतात माहित नाही, पण कडू कारल्याचा ज्यूस बाटलीमध्ये भरून असतो असं मी ऐकतोय आणि त्याच्यात ते शांत होतात. हे सगळं जे सगळं जमलंय याचं कारण कार्यकर्त्याला जयंतराव सांगतात, जतच्या भाषेत छलो छलो म्हणताना तेलिम्याल कुत्तीद बट्टे तेप्पिला इथं वंदे मात वंदे वचन आकळ करा बिट्टू नाक मुलिग्नित्तू याक गोफ्यावा तरवल्यो हालिंदू बाणा उणवल्यो.
15 कारखाने विकून खा, पण भात आणि दूध खाऊन टाक, असं त्याचं गणित आहे. हे सगळं घडतंय म्हणून मी आपल्याला म्हणतोय, कार्यकर्त्यांनी अभ्यासानं व्यक्त झालं पाहिजे, ही माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. त्याचबरोबर मानवी मूल्य जतन करीत सत्ता आणि संपत्तीचा ऊत आलेला माणूस पुढे आला असताना देखील त्याला अतिशय व्यवस्थितरित्या मार्गी लावलं पाहिजे. साऱ्या विधानसभेला गणपतराव देशमुख आणि नागनाथ नाईकवाडी घेराव घालत होते आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून जयंतराव आम्हाला आझाद मैदानावर भेटायला आले होते. भेटत असताना हात जोडून 3200 कोटी रुपयाची मी तरतूद केलेली आहे अर्थ खात्यात, आपण सांभाळून घ्या आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं तुमचा अडसर मी दूर करतो असं सांगून नायकवाडीच्या सारख्या माणसाला शांत करण्याचं काम मी डोळ्यात देखत पाहिलेलं आहे. 14 तालुक्याच्या दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी 3200 कोटी रुपयाची तरतूद करताना त्यावेळेला त्यांनी या पद्धतीचा विचार मांडला होता. याबद्दल आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा याबद्दलचा विचार आपण आपल्या लक्षात आला पाहिजे. त्याचबरोबर बीडच्या राजकारणामध्ये माणसं मोठी झाली की कशी वागतात आपण बघितलेलं आहे. माझा तो विषय नाही, पण आपण हाडाचे शेतकरी आहात. वापशाला आलेली जमीन आणि वापला आलेलं जनावर शेतकऱ्याला आधी कळतं. मित्रांनो, कृषी मंत्री राज्याचा बीड जिल्ह्याचा नेता धनंजय मुंडे त्याचं नाव. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे 2 ऊसाच्या काकरीमध्ये दुबार पीक घेत असतो, त्याला ग्रामीण शब्द आहे दुबार पीक. कोर्टाने विचारलं पत्नी कुणाची, ही 2 मुलं कुणाची? नम्रपणाने हात जोडून धनंजय मुंडेंनी सांगितलं, जमीन मी भाड्याने घेतली होती. 2 ऊसाच्या काकरीमध्ये दुबार पीक घेताना माझ्याकडून 2 मुलं जन्माला आली होती. माझ्या कष्टाने जन्माला आलेली मुलं ही दोन्ही माझी आहेत, परंतु जमीन माझी नाही, अर्थात बायको माझी नाही. साहेब, इतक्या मोकळेपणानं सांगणं, एखाद्या लेदर करन्सीला वापरून पुन्हा नाही म्हणून देवा शपथ करणं, केवढ्या उंचीचा विषय आहे. म्हणजे भाद्रपदात जन्मलेली माणसं कधी चुकत नाहीत. ते आपल्या मुळीवर जातात, आपल्या व्यवस्थेवर जातात. माझा तो विषय नाही. मित्रांनो, दलित समाजाकडे गर्दीच्या राजकारणात देखील लक्ष ठेवणारा माणसातला देव माणूस म्हणून जयंतराव पाटील हा तुमच्या माझ्या हिताचं राजकारण करणारा नेता आहे. त्या नेतृत्वानं शांतपणानं काम करताना, गाजावाजा न करता काम करताना, दलितांची जी ग्रँट आहे, दलित वस्ती सुधारण्याची ग्रँट आहे, वर्षाला 101 कोटी रुपये दलित वस्तीसाठी कसे येतील याचं गणित त्यांनी 5 वर्षाचं करून ठेवलेलं आहे. हे सगळं अपेक्षित आहे, व्यवस्थित आहे. आणि अशा पद्धतीनं काम करताना, या सगळ्या प्रश्नांचा विचार करताना, आज मित्रांनो, तोंड माझं आहे, पण तोंडसुख घेणं हा माझा अधिकार नाही. आपण जागरूक व्हा. आपले पैसे वळते झालेले आहेत. स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन बद्दल ज्योतिताईने आपल्यासमोर विस्तारानं सांगितलेलं आहे. परंतु यापुढच्या काळात आदिवासी समाजाचे देखील पैसे काढून घेण्यात आले आणि याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी आपल्या विधानसभेची लेजिस्लेचरची मंजुरी दाखवण्याचं पाप केलं. पण यापुढच्या काळात जर असंच घडलं तर हे गणित आहे. सत्ता त्यांच्या हातात आहे. ही सत्ता अशी आहे, डोकं बामणाचं, ताकद मराठ्याची, पैसा वाण्याचा, मध्यस्थी भुजबळांची, संघर्ष लक्ष्मण हाके आणि जरंगे पाटलांचा. पण ह्या सगळ्या संघर्षात जीव जातोय गरिबाचा आणि झोपडं जळतंय गरिबाचं, याचं भान ठेवून आपल्याला त्याला अडवता आलं पाहिजे. कार्यकर्ता म्हणून अडवता आलं पाहिजे. आपण अडवू शकलो नाही, आपण बोलू शकलो नाही, तर माय मावल्यानं
आईनं दिलेलं दूध देखील पोराला पाण्यासारखं लागतंय आणि प्रेयसीनं दिलेलं पाणी मात्र त्याला दारू आणि बियर सारखं लागतंय. ह्याच्यातला फरक आपण लक्षात आणून दिला पाहिजे. दारात येणारं दूध स्वच्छ आहे का, शुद्ध आहे का? दारात येणारं पाणी स्वच्छ आहे आणि शुद्ध आहे का, याच्याबद्दलचा विचार करून आपण आपल्या लेकराला, आपल्या नातवाला हे पाणी दिल्यानंतर डायरिया होणार नाही याचं भान ठेवून आपण त्याला मदत केली पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं आपल्याला व्यक्त करायची आहे. मित्रांनो, कार्यकर्त्याला कळावं म्हणून मी जरा जास्त बोललो. हे बोलत असताना माजी आमदार म्हणून माणूस बोलायला उभा राहिला की त्याला माणसं थांबत नाहीत. सत्तेची जादू असते. परंतु तुम्ही एवढी माणसं बघितल्यावर मी जरा जास्त बोललो. एकादशी नंतर जेवल्यासारखं बोललो. माझा तो हेतू नाही, माझा दोष नाही, पण माझी तुम्हाला विनंती आहे की आज या सगळ्या गोष्टी घडत असताना, या सगळ्या वातावरणामध्ये आज या सगळ्या कामामध्ये धडपडणारं पोरग काम करताना त्याला पैसा कधी कमी पडत नाही. माय माऊली गरीब असली तरी कमरेचं आदिली काढून त्या पोराच्या हातावर ठेवते. त्याला काम करताना मदत करते, मोर्चा काढताना चळवळीला साथ देते. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण काम केलं पाहिजे. उशीर झालाय, ढग येताना दिसतायत. अशा वेळेला आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आज या पद्धतीचा विचार आपण करताना, या सगळ्या चांगुलपणाचं राजकारण आपण जवळ पाहताना, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याची जीवन गाथा कोणत्या पद्धतीनं तुमच्या समोर ठेवलेली आहे. 1891 साली बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. 1891 साली बाबासाहेब भीमरावाचा जन्म झालेला आहे. 1897 साली 7 वर्षानंतर आई मरण पावलेली आहे. बाबासाहेब पोरके झालेले आहेत. 1913 साली बाबासाहेबांचे वडील वारलेले आहेत. वडिलांच्या निधनानंतर बाबासाहेबाला परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे आणि म्हणून बाबासाहेब 1913ला वर्षाअखेरला परदेशात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1913 ते 1917 या 3-3.5 वर्षाच्या कालावधीत बाबासाहेबांनी जगातल्या नामवंत विद्यापीठाच्या डिग्र्या आपल्या खिशात घातलेल्या आहेत. हा तळपणारा सूर्य बुद्धिवैभवानं चमकत राहिलेला आहे. दारुड्या भाऊ असताना, घरची परिस्थिती हलाखीची असताना, यशवंत सारखा मुलगा मरण पावल्याची बातमी आपल्यापुढे येऊ शकली नाही, या दुःखाच्या वेदना असताना बाबासाहेबांनी शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. सारस्वताच्या दरबारात मानाचा मुजरा करताना झालेल्या मरण यातना बाबासाहेबांनी दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या आहेत. अशा परिस्थितीत 2020 साली गांधी युग, टिळक युग संपलेला आहे, गांधी युगाला सुरुवात झालेली आहे. 2021 साली बाबासाहेबांनी बहिष्कृत भारताची स्थापना केलेली आहे. 1923 साली बाबासाहेबांनी फेडरल कास्ट फेडरेशन म्हणून एक देशाच्या पातळीवरची संघटना केलेली आहे. काळूराम मंदिराचा प्रवेश असो, 14 तळ्याचा सत्याग्रह असो, एकूण देशाच्या राजकारणावर गोलमेजमध्ये झालेल्या 3 परिषदा असो, पाय ठेवायला जागा का नाही? माझ्या समाजाला मिस्टर गांधी जमीनच मालकीची नाही तर हा देश मी माझा कसा म्हणू? बाबासाहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद बाबासाहेबांच्या प्रश्नाला महात्मा गांधींच्याकडे नव्हती. 2 बॅरिस्टर एकमेकाला डोंगर धडकावा असा संघर्ष होता, पण शेवटी देशाचा विचार करून महात्मा गांधीचे प्राण बाबासाहेबांनी वाचवलेले आहेत आणि एक पाऊल मागे घेतलेलं आहे. अशा परिस्थितीत बाबासाहेब पुढे जात आहेत. 27 साली 14 तळ्याचा सत्याग्रह झालेला आहे. 1930 साली बाबासाहेबांनी, महात्मा गांधींनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे.
1932 साली सकाळ सारखं वर्तमानपत्र निघालेलं आहे. 1935 साली पहिली कॅबिनेट झालेली आहे. मोठं काम देशात सुरू झालेलं आहे. 39 साली दुसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे. 45 पर्यंत चाललेलं आहे. आणि बाबासाहेब 1945 साली घटना समितीचे प्रमुख झालेले आहेत. बाबासाहेबाला घटनेत जाऊ द्यायचं नाही म्हणून दरवाजे बंद करणारे काँग्रेस अंगात आल्यासारखी वागत होते. त्याच्यावरही बाबासाहेबांनी एक शब्द देखील कुठं वाच्यता केली नाही. बाबासाहेबांनी सहन केलेला आहे. कलकत्त्याच्या लोकांनी बाबासाहेबाला बोलून आमच्या कमिटीतून तुम्हाला निवडून देतो असं सांगितलेलं आहे. मी वाढवत नाही, मी हुशार आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही. 1952 साली पहिली निवडणूक लागलेली आहे. उत्तर मध्य मुंबई अशी पोटनिवडणूक आहे. त्या पोटनिवडणुकीला बाबासाहेब उभं राहिलेले आहेत. आपण एवढी मोठी घटना देशाला दिली, लोक मला निवडून देतील असं त्यांना वाटलं, पण त्यांच्या पीएनच त्यांचा घात केला आणि बाबासाहेबाला पराभूत केलेला. 8,387 मतांनी बाबासाहेब पराभूत झालेले आहेत आपल्या पीएच्या हातून. पुन्हा 1954 साली बाबासाहेब उभे राहिलेले आहेत आणि त्यावेळेलाही 12,000 मतानं बाबासाहेब पराभूत झालेले आहेत. बाबासाहेबाचे खरे मारेकरी कोण? बाबासाहेबाला संसदेत येऊ द्यायचं नाही याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जागतिक चोर कोण? पोलिंग बूथ मध्ये गेल्यावर मताच्या ठोक्यानं आपल्या पायतानानं चुराक केला पाहिजे, एवढी ताकद तुमच्या मताच्या शक्तीत आहे. मताची ही ताकद आहे, अशी ताकद आपण वापरावी आणि त्याच्यामध्ये ह्या चोरांना नामोहरम करण्याबद्दल आपण विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, 1945 ते 47 या काळात बाबासाहेबांनी घटना पूर्ण केली. मोठ्या कष्टानं घटना पूर्ण झाल्यानंतर 49 ला घटना दान करण्यात आली आणि त्यानंतर ह्या सगळ्या घटना घडल्या. 56 ला बाबासाहेबांचं निधन झालेलं आहे. प्रल्हाद केशव अत्रे नावाच्या माणसानं बाबासाहेबाबद्दल एक मृत्यूचा लेख लिहिलेला आहे. त्यामध्ये बाबासाहेबाबद्दल प्रल्हाद केशव अत्रे म्हणतायत, 5 डिसेंबरच्या मावळत्या सूर्याला तरी कुठं माहित होते, उद्या सकाळी काळाच्या मांडीवर एक महामानव झोपी गेलेला आहे आणि त्याला मानवंदना करण्यासाठी आपल्याला उगवावं लागणार आहे. हे 5 डिसेंबरच्या मावळत्या सूर्याला तरी कुठं माहित होते. ही ताकद आहे. हे बाबासाहेबांचं वैभव आहे. बुद्धिवैभवाच्या क्षितिजावर उजाडलेलं चांदणं मोठ्या मस्तीनं आपण सगळ्यांनी बघावं, एवढी ताकद टोकदार शब्दाच्या मलिद्यात तुम्हाला मला सापडते. ती नीटपणानं आपण जतन केली पाहिजे. ही तुमची माझी खरी जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीची जाणीव आपण आपल्या समोर ठेवावी. अशा दृष्टीने या सगळ्या गोष्टीचा विचार करावा म्हणून मी आपल्या समोर बोललो. मित्रांनो, आज बाबासाहेबांचा हा जीवनपट आहे. 56 साली बाबासाहेब गेले. या वेळेला देखील बाबासाहेबांच्या बद्दल जन्माला आले आणि 9व्या वर्षी आई गेली तर लोकांनी सांगितलं की बाबासाहेब पोरके झाले, आपले बाबा पोरके झाले, भीमराव पोरका झाला. परंतु पोरक्या झालेल्या भीमरावांनी घटनेसारखं सामर्थ्य देशाला दिलं आणि अखिल उपेक्षित मानव जातीची आई होण्याचा चमत्कार या देशात घडवला आणि पोरक्या पोराच्या कर्तबगारीनंच हा सारा इतिहास घडला. या इतिहासाची जाण तुम्हाला असली पाहिजे. घरात बाबासाहेबांचा फोटो लावून आपण समाधी बांधून अभ्यास केला पाहिजे. आयडॉल म्हणून बाबासाहेबांच्याकडे पाहिलं पाहिजे अशी विनंती या निमित्तानं मी आपल्यासमोर ठेवतो. स्पर्धा परीक्षा असो, चांगुलपण, समाजातलं चांगुलपण असो, या सगळ्या प्रश्नाबद्दल मी विनंती करतो की स्पर्धा परीक्षेत जाणं हे अधिक शहाणपणाचं आहे. पोरग कलेक्टर झालं तर त्यानं मान वळवल्याबरोबर सारं जग चळचळा कापतं. म्हणून हे झालं पाहिजे. ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण संकल्प करून आपल्या पोराला साहेब करा.
त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तर तशा पद्धतीचा विचार करा, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मित्रांनो, आपण सगळे कार्यकर्ते आहोत. तळमळीनं, कुठली निवडणूक नाही तरी देखील आमदार साहेबांनी आपल्याला इथं बोलवलेलं आहे. आमदार साहेबांचे मोठे उपकार आहेत. मी तुम्हाला एवढ्यासाठी विनंती करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या कष्टानं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज या चर्चेतून स्पर्धा परीक्षेचं गणित माझ्या संसारात, माझ्या परिवारात मांडणारच. क्रीडा क्षेत्रात माझी घरं असली तरी तक्क्याच्या समोर असलेल्या बारक्या मैदानात मी क्रिकेटचा डाव मांडणारच. मी कबड्डीचा, हुतुतूचा खेळ मांडणारच. खो खो खेळण्याबद्दलचा आग्रह धरणारच. हे जर करू शकलात आणि क्रीडा क्षेत्रातल्या सरावानं तुमच्याकडे ताकद आली तर रागाला संयमन करण्याची ताकद मनावर ताबा मिळवते. ह्या पद्धतीनं तुम्ही विचार केला तर आपण सगळेजण स्पर्धा जगाला सामोरं जाताना देखील आपण निश्चितपणानं या गोष्टी नीटपणानं करू शकू. 50,000ची सवलत फक्त साठे मंडळाला नाही, बाकीच्या मंडळाला निश्चितपणानं आहे. परदेशात जाताना तिथं कामाची देखील संधी आहे. आपल्याला मिळालेल्या पैशाबरोबरच कामाची संधी मिळाली आणि आपण तिथं काम करत राहिलात तरी देखील तुम्हाला जगता येते आणि अशा प्रकारची डिग्री घेता येते. या दृष्टीनं आपल्या पोराला मोठं करा. आपलं पोरगं जर मोठं झालं, आपलं पोरगं जर काळा कोट घालून वकील म्हणून जर कोर्टात उभं राहिलं, देवा शपथ माजलेल्या मस्तवाद डुकराला जाग्यावर कमरेत लात घालून बसवण्याची ताकद त्याच्या डिग्रीत आहे, त्याच्या शिक्षणात आहे. आणि म्हणून अन्यायावर जा विचारणारी ताकद वकील म्हणून आपल्या पोराला पैदा करून दिली पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी अशी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आपण अतिशय शांतपणानं ऐकून घेतलं. बोलत असताना केरसुनीचा काटा टोचला तरी देखील आपण कुरकुर केली नाही. आपण सगळ्यांनी शांतपणानं ऐकलं. मित्रांनो, समाज म्हणून देखील मी हात जोडतो की आपण सगळ्यांनी वाय करायला शिका. दांडाळ काय म्हणतोय, कोबुळ काय हिकवतोय, खारपे शेगायचं राजकारण कशामुळे होत आहे, वैला दुतवण्याबद्दलची तक्रार काय येते, सोमवारी कुड्यात ठिकले आणि दांडाळ लाईन मारतोय तर गवण्यानं काय हिडकत नाही, याच्याबद्दलचा विचार राजकारणात करा. माझा स्वभाव भोळवट असल्यामुळे मी बोललो. गवण्याचा शब्द चुकून गेला. जन्मले बाळ पडला उजेड तिन्ही ताळ, म्हणून आपण बाबासाहेबांचा पाळणा म्हणतो. मित्रांनो, आपला पाळणा फार वेगळा होता. आपला पळणा फार वेगळा होता. पहिल्या दिवशी खंदेली नानी वनाल बांधुनी टाकावी चानी, भाजून खाताना सुटल पाणी जुबाळा जुरे. हा पाळणा होता. बदलला. वामन कर्णकाच्या धारदार शब्दांनी बदलला. काय सांगू बाई मवा, वामन कर्णक म्हणतायत. काय सांगू बाई मवा, भीम जवा बोले हो, सुटबुट घालून आलो कामधी, दुखत या धनिकांच्या पोटामधी. कोकणात जाऊन बाबासाहेबांनी वकिली केली. आदर्श घ्या आणि काम करा. यासाठी काम करा. ढोबळे भजाला म्हणतोय पेड, मंगुड्याचं येड भजाला म्हणतंय पेड. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे करायचंय ते घासून बघा. मोबाईलवर, गुगलवर तपासून बघा. तुमच्या हातात असलेला मोबाईल हा हेडमास्टर आहे माहितीचा. ताकदीनं तो मोबाईल वापरून आपलं पोरग काय करतंय, देवा शपथ आई साहेब पोराला तपासा. खुंटीला पॅन्ट अडकवून कॉलेजला जाणारं पोरग जर बाथरूम मध्ये गेलं तर त्या संधीचा फायदा घ्या आणि त्याच्या खिशात गुटखा सापडतोय का तपासा. आपले पाय बांधणारी व्यवस्था आहे. कदाचित
आई बापाला खांद्यावर घेऊन वेशीतून बाहेर जाणारं पोरग दहाय मोकलून रडतंय, कौतुक वाटतंय. पण बाप पोरग गुटखा खाऊन मेलं म्हणून रडतंय, वाईट वाटतंय. वाईट वाटतंय. सत्य युद्ध खलासा घेत त्या प्याग्यात. तर हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून मी जास्त वेळ बोललो. मला कळलं, मला वाटलं म्हणून मी बोललो. आलं मनाला तर चालली शेणाला, नाही आलं मनाला टाकलं टोपलं आणि बसली उन्हाला. काय करायचं आहे आपल्याला ते तुमचं ठरलं पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे. मित्रांनो, आपण गटार काढत राहिलो, सावकारांचा वाडा झाडून आपण भाकरी मागत राहिलो. ह्या घाणीच्या कामामुळे नव्हे, मेलेल्या जनावरावर गिधाडासारखं आपण मटण वाटून घेत राहिलो आणि त्यामुळं आपलं नुकसान झालं. त्या घाणीबद्दल आपल्याला गावानं नाकारलं आणि गावापासून एक 50 मीटरवर आपली वस्ती झाली. आपला आड वेगळा झाला, विहीर वेगळी झाली. त्यामुळं आपलं नुकसान झालं. ह्या घाणीमुळं आपण बाजूला गेलो. तर त्या बाजूला झालेला महारवाडा, मांगवाडा जर तुम्हाला गावात आणायचा असेल तर नीट वागलं पाहिजे. चर्मकार समाज हा शाण्यासारखा वागला. देशाचा सचिव, राज्याचा सचिव त्यांनी संधी मिळवली. फक्त 15 लाख वस्ती होती 1910 साली, तरी देखील तो फार मोठा झालाय. तो गावाशी चांगला आहे. आज देखील भाजप महार मांग ढोर चांबार याचा विचार करताना चांबार समाजाच्या माणसाला जवळ करतो, आपल्याला जवळ करत नाही. का करत नाही याच्याबद्दलचा विचार आपण करावा. अशा प्रकारची कळकळीची आपल्याला विनंती करतो. चर्मकार समाजाचा माणूस जर साहेब होत असेल, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई, असं काम झालं पाहिजे. तसं करावं. मुस्लिम समाजाच्याही काही महिला इथं दिसल्या. 12 वाजता डुलकिनी झाल्यावर जर आपण अल्लाची प्रार्थना केली तर त्याला ताजुआद की नमाज म्हणतात. ती ताजुआद की नमाज जर 40 दिवस सलग केली तर अल्लाह ताला परवरदिगार बोल तेरी रजा क्या है म्हणून पांडुरंगच आज अल्लाच माणसाला विचारतो. तसं व्हावं आणि तुमच्या आयुष्यात मोक्ष साधनेच्या वाटेवर यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या स्वप्नातला तालुका विकसित होत असताना मुलांनी संकल्प करून तालुक्याची केलेली बांधणी अधिक संकल्पित ठरावी. त्या कुटुंबानं केलेले त्याग तुम्हा सगळ्याच्या कौतुकाला पात्र व्हावेत अशी अपेक्षा करताना काळ्या कसदार मातीत एखादं टोपलं खताचं जास्त पडलं आणि तिथून उगवून आलेलं कणीस आकड्याचं कणीस ठरलं आणि त्याचंच नाव पाटील परिवारात जयंत असं ठेवण्यात आलं. त्याचं आपण स्वागत करूया. नमस्कार.